संत चोखाच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त हा सोहळा कसा झाला पाहिजे असं आपल्याला वाटतं? खरं तर माझी सुरुवातीपासूनच इच्छा आहे की हा संत चोखा महाराजांचा आज जरी 758वी या ठिकाणी जन्मोत्सव या ठिकाणी साजरा होतोय आणि दरवर्षी मोठ्या थाटामाटात प्रशासनाच्या माध्यमातून हा उत्सव या ठिकाणी साजरा होतोय आणि नेहमीच गावकरी असतील, पंचक्रोशीतील सर्व मंडळी असतील या सोहळ्यामध्ये सहभागी होतात, परंतु जशा पद्धतीचा जनोत्सव व्हायला पाहिजे त्याची अजून सुरुवात कुठेतरी कमी आहे. तर त्या पद्धतीनं आमचं नियोजन या ठिकाणी भविष्यकाळात राहणार आहे. निश्चित हा जनोत्सव झाल्याशिवाय राहणार नाही आणि तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, हा आमचा संकल्प आहे. आपलं सहकार्य काय असेल? सहकार्य म्हणजे आम्ही आता या संपूर्ण परिसराचे एक लोकप्रतिनिधी या नात्यानं आमचं कर्तव्य आहे की हा संत चोखा महाराज हे पांडुरंगाचे खूप निश्चिम भक्त त्या ठिकाणी आहेत आणि अशा आम्ही प्रति पंढरपूर या ठिकाणचं त्या ठिकाणी रूपांतर झालं पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन आमचं भविष्यामध्ये या स्थळाबद्दल राहणार आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही नियोजन करतो. ते पुरस्कार